बरं मग नीट कळत नाही असं वाटलं तर सांगा बरं का मला. अं, बघा केमिकल कायनेटिक्स रेट ऑफ रिॲक्शन बरोबर आपण याला डील करणार आहे. आता रेट ऑफ रिॲक्शन त्याच्यानंतर काय म्हणलंय बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन अँड मेकॅनिझम बाय विच रिॲक्शन प्रोसिड्स. त्यामुळे तुम्हाला आठवत असलं तर SN1 SN2 मेकॅनिझमच्या बाबतीमध्ये आपल्याला एक दोन क्वेश्चन्स या केमिकल कायनेटिक्स रिलेटेड आले होते. एकाला तर आपण हेडिंगच कायनेटिक्स असं देतो आणि मग म्हणतो रेट ऑफ SN1 रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ओनली, आणि जर SN2 असेल तर मल्टिप्लाइड बाय न्यूक्लिओफाइल कॉन्सन्ट्रेशन असं म्हणलेलं असतं आपण. ओके, सो रेट ऑफ रिॲक्शन्स, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन अँड मेकॅनिझम. मेकॅनिझम मध्ये सुद्धा जर 3-4 स्टेप्सची मेकॅनिझम असली तर त्यातली कुठली तरी एक स्टेप स्लो असेल, मग ती स्लो स्टेप असेल त्याच्यावरती पूर्ण रिॲक्शन सगळ्या स्टेप्सचा रेट त्याच्यावर डिपेंड करतो, स्लो स्टेपवर. त्याला आपण रेट डिटर्माइनिंग स्टेप म्हणतो. या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत, या कन्सेप्ट या केमिकल कायनेटिक्स मधून आपण बघणार आहे. आपण एक एक पॉइंट कडे जाऊ. बघा, फर्स्ट डेफिनेशन आहे. डेफिनेशन आता आपण बोललो, स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन अँड मेकॅनिझम बाय विच इट प्रोसीड्स. ठीक आहे. हाऊ आर द रिॲक्शन्स क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ रेट्स? सिंपल क्लासिफिकेशन आहे. व्हेरी फास्ट रिॲक्शन्स, व्हेरी स्लो रिॲक्शन्स अँड मॉडरेटली फास्ट रिॲक्शन्स किंवा मॉडरेटली स्लो रिॲक्शन्स. आता फास्ट रिॲक्शन्स, व्हेरी फास्ट रिॲक्शन्स याचा अर्थ काय होत असतो? याचा अर्थ होत असतो दोन रिॲक्टंट्स एकमेकांमध्ये मिक्स केले त्या सेकंदाला त्यांच्यात रिॲक्शन होऊन जाते. इथे एक्झाम्पल बघा, आपण ज्या वेळेला NaCl NaOH आणि HCl ऍड करतो, एक्झॅक्टली त्या ड्रॉप ज्या वेळेला एकमेकांमध्ये पडतात त्यावेळेला ऑलरेडी रिॲक्शन होऊन गेलेली असते. सेकंड टाइप आहे व्हेरी स्लो रिॲक्शन्स. व्हेरी स्लो याचा अर्थ काय होणार आहे की आपण बघत राहिलो त्या रिॲक्शन होत असताना तर आपल्याला कळणार नाहीये रिॲक्शन होतीये, सुरू आहे आता रिॲक्शन आहे. पण ओव्हर द पिरियड आपल्या लक्षात येईल की ही रिॲक्शन ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न. एखादा आयर्नचा पीस घेतला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्लेड असेल एखादं, तर ब्लेड बघितला तर ते नॉर्मल नुसतं जर बघत बसलो तर आपल्याला कळणार नाहीये की त्याची रस्टिंग होत आहे. पण ओव्हर द पिरियड एक 6 महिने 7 महिने जर बघितलं, त्याला मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवून दिलं, ते रस्टिंग झालेलं असतं. आणि मग आपल्या लक्षात येतं की ओके आता याच्यात रिॲक्शन झालेली आहे, पण त्याला ऑलरेडी 6-7 मंथ्स वगैरे लागलेले असू शकतात. एक्स्ट्रीमली स्लो रिॲक्शन्स. आणि मॉडरेट रिॲक्शन्स. मॉडरेट रिॲक्शन्स याचा अर्थ रूम टेम्परेचरला जे खूप फास्ट पण नाहीयेत आणि खूप स्लो पण नाहीयेत, अशा टाईपच्या रिॲक्शन्स. नॉर्मली या टाईपच्या ज्या रिॲक्शन्स असतात, या टाईपच्या रिॲक्शन्स आपण केमिकल कायनेटिक्स साठी यूज करतो. व्हेरी फास्ट रिॲक्शन्स आणि व्हेरी स्लो रिॲक्शन्स याच्यासाठी जे केमिकल कायनेटिक्स यूज केलं जातं ते आत्ता आपल्याला नाहीये, व्हेरी फास्ट आणि व्हेरी स्लो साठी. पण मॉडरेट रिॲक्शन साठीचा मात्र आपल्याला विचार करायचा आहे. मग या व्हेरी फास्ट साठी कुठल्या टाईपच्या काय इन्स्ट्रुमेंटेशन यूज करायला लागतं, कुठल्या टाईपच्या प्रोसेसेस यूज करायला लागतात, हा सगळा CBSE पॅटर्न मधला पार्ट आहे. ज्या वेळेला आपण JEE तयारी करू त्यावेळेला आपण त्या व्हेरी फास्ट आणि व्हेरी स्लो रिॲक्शन्स बद्दल सुद्धा बोलू. आता तरी आपल्याला या HSC बोर्डच्या पॅटर्न साठी फक्त मॉडरेट रिॲक्शन्सचा विचार करायचा. बघा एक्झाम्पल्स दिलेले, डिकम्पोजिशन ऑफ H2O2, इस्ट्रिफिकेशन. डिकम्पोजिशन ऑफ H2O2 म्हणजे रिॲक्शन काय असेल? H2O2 गिव्स H2O प्लस O2. बॅलन्सिंग करता येऊ शकतं, बॅलन्सिंग हा मोठा प्रॉब्लेम नाहीये, पण ही रिॲक्शन. इस्ट्रिफिकेशन म्हणजे काय रिॲक्शन झाली? ऍसिड एखादं घेतलं CH3COOH प्लस अल्कोहोल समजा CH3OH गिव्स काय होणार? यातला OH आणि यातला H म्हणजे वॉटर तयार झालं. उरलेलं सगळं कंबाईन करून टाकायचं म्हणजे CH3COOCH3 प्लस H2O. ही रिॲक्शन आपण अल्कोहोल चॅप्टर मध्ये बघितली. ओके, इस्टर तयार करण्याची रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ही रिॲक्शन होती. या रिॲक्शनचा सुद्धा स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आपल्यासाठी ही रिॲक्शन इम्पॉर्टंट सुद्धा आहे, कारण त्याच्यामध्ये एक दिसतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यात होत असतं आणि त्याच्यामुळं रेट ऑफ रिॲक्शन
फॅक्टर अफेक्टिंग जे असतील त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि ते चेंजेस काय होतात ते आपल्याला शिकायचं. त्यामुळे हे एक्सेप्शनल केस असल्यासारखं आहे, त्यामुळे ती जास्त इम्पॉर्टंट आहे. बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ केमिकल कायनेटिक्स. एक एक आपण बघूयात इम्पॉर्टन्स आणि मग ज्याला एक्सप्लेनेशनची रिक्वायरमेंट असेल त्याला एक्सप्लेन करतो. इम्पॉर्टन्स, फर्स्ट इम्पॉर्टन्स, इट हेल्प्स टू अंडरस्टँड पाथ थ्रू विच रिॲक्टन्स चेंज टू प्रोडक्ट्स. आता याचा अर्थ काय होत असतो, पाथ थ्रू विच रिॲक्टन्स चेंज टू प्रोडक्ट्स, म्हणजेच याचा अर्थ होत असतो मेकॅनिझम. आपण 2-3 मेकॅनिझम्स बघितल्या बघा. SN1 SN2 मेकॅनिझम बघितली, किंवा हायड्रेशन ऑफ अल्किन टू फॉर्म अल्कोहोल बघितलं, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू फॉर्म अल्किन एक्झॅक्टली रिव्हर्स रिॲक्शन बघितली, आणि त्या स्टेपवाईज बघितल्या या सगळ्या रिॲक्शन्स. म्हणजे इंटरमिजिएट कार्बोकॅटायन वगैरे कसे तयार होतात त्याच्या सकट बघितले. सो हे ओरिजिनल रिॲक्टंट घेतला आणि त्याच्यामध्ये आपण रिएजंट ऍड केल्यानंतर काय काय चेंजेस होत जातात आणि फायनली प्रॉडक्ट मिळतं, ते स्टेप वाईज आपण बघू शकतो. सो हे केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण शिकू शकतो. दॅट इज मेकॅनिझम. नेक्स्ट इज इट हेल्प्स टू प्रेडिक्ट अटेनमेंट ऑफ इक्विलिब्रियम. प्रेडिक्ट म्हणजे जर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन एखाद्या रिॲक्शनचं माहिती असेल तर आपण सांगू शकतो की थोडं कधी नेमकं आपल्याला इक्विलिब्रियम मिळणार आहे. इक्विलिब्रियमचा अर्थ आपण काय लास्ट इयर बघितलेला होता. आपल्याकडे कुठलीही रिॲक्शन असेल, केमिकल प्रोसेस असेल, तर त्या प्रोसेसला आपण 3 टाइप्स मध्ये डिवाइड करतो. फर्स्ट असतं ते म्हणतो आपण फिजिबल आहे का एखादी प्रोसेस, फिजिबल एखादी रिॲक्शन म्हणजेच स्पॉन्टेनियस आहे का. हे कशामध्ये शिकतो आपण, फिजिबल आहे का किंवा स्पॉन्टेनियस आहे का, हे आपण शिकतो थर्मोमध्ये, थर्मोकेमिस्ट्री. ओके, मग थर्मोडायनामिक्स पद्धतीने आपण बघत असतो ती रिॲक्शन होणार आहे का दिलेल्या गिवन सेट ऑफ कंडिशन्स मध्ये. त्याच्यामधनं आपल्याला कळलं की ओके होतीये ती रिॲक्शन होणार आहे. तर मग आपण येतो केमिकल कायनेटिक्स कडे आणि मग आपण म्हणतो की ओके होणार आहे का नक्की, पण मग किती फास्ट किंवा किती स्लो होणार आहे. म्हणजे आपण त्याच्यात विचार करतो रेट काय असेल, जर रिॲक्शन होतीये तर किती फास्ट किंवा किती स्लो होतीये. आणि थर्ड आपण बघत असतो की ओके ठीक आहे, किती अमाऊंट पर्यंत आपल्याला त्यातनं प्रॉडक्ट मिळणार आहे. म्हणजे इक्विलिब्रियम कधी अचीव होणार आहे. कारण आपण ज्या वेळेला म्हणतो A+B गिव्स C+D, प्रत्येक रिॲक्शन कुठलीही रिॲक्शन असली तरी ती रिव्हर्सिबलच असते. त्यातल्या ज्या रिॲक्शन्स आपण 95-96% पेक्षा जास्त फॉरवर्ड डिरेक्शनला जातात त्या रिॲक्शनला आपण म्हणतो युनिडिरेक्शनल आहे. म्हणजे ती एकाच साईडला जाते रिॲक्शन, म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शन आहे फक्त, रिव्हर्स रिॲक्शन नाहीये. पण ऍक्च्युअली त्यातले 3-4% का विना असे असतात प्रॉडक्ट मोलिक्युल्स जे रिकंबाईन करून पुन्हा रिॲक्टंट मोलिक्युल्स देत असतात. पण आपण त्याचा विचार नसतो करत. आपण 95-96% जर पुढे जातीये रिॲक्शन याचा अर्थ ती 100% झाली असंच कन्सिडर करतो. ओके, म्हणजे आपण 3 पद्धतीने काय बघतो. एक बघत असतो आपण रिॲक्शन फिजिबल आहे का अंडर गिवन सेट ऑफ कंडिशन्स. जर होत असेल तर मग रेट काय आहे, किती फास्ट किंवा किती स्लो होते. आणि थर्ड, किती एक्सटेंट पर्यंत रिॲक्शन होते, वेदर इट इज ओनली फॉरवर्ड रिॲक्शन, वेदर इट इज ओनली रिव्हर्स रिॲक्शन, ऑर इफ इट इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. सो दोन्ही साइड्स होणार आहेत कन्सिडरेबल अमाऊंट पर्यंत, आणि मग कधीतरी इक्विलिब्रियम अचीव होणार आहे. या गोष्टी सुद्धा आपण केमिकल कायनेटिक्स मधनं प्रेडिक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन्स आर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन केमिकल कायनेटिक्स. ऑर्गॅनिक केमिकल रिॲक्शन्स आर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन केमिकल कायनेटिक्स. म्हणजे SN1 SN2 आपण एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये आपण हा 1 म्हणजे युनिमोलिक्युलर, 2 म्हणजे बायमोलिक्युलर, त्याच्यामध्ये परत कुठल्या 2 स्टेप्स आहेत किंवा सिंगल स्टेप आहे, कुठल्या डिरेक्शन मधनं अटॅक होऊ शकतो, या सगळ्याच गोष्टी आपण या केमिकल कायनेटिक्स मधनं बघतो. त्याच डिरेक्शन मधनं अटॅक होत असला पाहिजे तरच ती या पद्धतीनं एवढ्या फास्ट किंवा एवढ्या स्लो ती रिॲक्शन होईल. ही सगळी प्रेडिक्शन्स आपण केमिकल कायनेटिक्स मधनं करू शकत असतो. नेक्स्ट, helps to optimize conditions of the reaction under which they should be carried out for quick and economical manufacturing of desired product without any side reaction. आपल्याला एकदा मेकॅनिझम कळली, आपल्याला असं लक्षात आलं बघा, मी काय दाखवतो, एखादी रिॲक्शन दाखवतो एक्झाम्पल म्हणून. समजा मी म्हणलं
घेऊयात. रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. ऑलरेडी आपण हे बोलून झालेलं आहे. म्हणजे 11 स्टँडर्डलाच. इस्टिफिकेशन रिॲक्शन आहे जनरल, रिव्हर्सिबल आहे. सो लीच ॲटलियस प्रिन्सिपल तिथं अप्लाय होईल. आणि मग आपण काय म्हणतो, जर प्रॉडक्ट मधलं या वॉटरला रिमूव्ह करून टाकलं, काढून टाकलं, तर मग फॉरवर्ड रिॲक्शन जास्त एक्सटेंड पर्यंत होऊ शकते. सो हाऊ टू रिमूव्ह वॉटर मोलिक्युल्स फ्रॉम रिॲक्शन मिक्सचर. सिलेक्टिव्हली वॉटर मोलिक्युल्स कसे काढून टाकणार आपण? काढता नाही येणार. असं जनरल जर ड्रॉपर लावून काढायचं त्याला काढता नाही येणार. सो आपण त्या वॉटर रिमूव्ह करण्यासाठी काय करतो, वी ऍड डिहायड्रेटिंग एजंट. विच डिहायड्रेटिंग एजंट? H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड. सो आता कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकल्यानंतर फॉरवर्ड रिॲक्शन होती. हे जर आपल्याला लक्षात आलं तर हे कशातनं कळलेलं आहे, तर हे केमिकल कायनेटिक्स मधनं कळलं ऍक्च्युली. आणि मग त्याचा वापर आपण इक्विलिब्रियम सेट करण्यासाठी यूज करतो, ज्याच्यामधनं आपण फॉरवर्ड रिॲक्शन जास्त मिळवतो. मग H2SO4 चा रोल काय आहे, ते या वॉटरला ऍब्सॉर्ब करण्याचा आहे. मग आता जर आपण असं म्हणलं की रिॲक्शन कंडिशन मी चेंज करतो, मी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 नाही वापरणार, मला नाही परवडत ते सगळं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करणं, मी काय करतो, मी डायल्यूट H2SO4 यूज करतो. तर डायल्यूट H2SO4 यूज केल्यानंतर फॉरवर्ड रिॲक्शन होतच नाही. डायल्यूट H2SO4 यूज केल्यानंतर सगळी रिव्हर्स रिॲक्शन होती. म्हणजे आपण जर रिॲक्शन मेकॅनिझम यातनं शिकलो केमिकल कायनेटिक्स मधनं, तर आपल्याला हे लक्षात येतं की कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च यूज केलं पाहिजे. कमी यूज करा वाटल्यास, पण ते कॉन्सन्ट्रेटेडच यूज केलं पाहिजे. डायल्यूट यूज केलं तर फॉरवर्ड रिॲक्शन होत नाही, रिव्हर्स रिॲक्शन होती. उलट इस्टरचं हायड्रॉलिसिस होईल आणि बॅक टू अल्कोहोल अँड ऍसिड असं मिळेल. सो रिॲक्शन कंडिशन्स काय ठेवायच्या, टेम्परेचर किती ठेवलं पाहिजे, हे आपल्याला केमिकल कायनेटिक्स मधनं कळतं. दुसरी एखादी रिॲक्शन N2 + H2 गिव्स अमोनिया. तर आता या रिॲक्शन मध्ये काय होतं, ही रिॲक्शन आहे एक्झोथर्मिक. डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह. आता डेल्टा एच जर निगेटिव्ह असेल, एक्झोथर्मिक असेल, तर अकॉर्डिंग टू लीच ॲटलियस प्रिन्सिपल इट इज फेवर्ड ॲट लो टेम्परेचर. जेवढं टेम्परेचर आपण कमी ठेवू तेवढी फॉरवर्ड रिॲक्शन जास्त होणार आहे आणि अमोनिया आपल्याला जास्त मिळणार. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला अमोनिया फॉर्मेशनची, अमोनिया सिंथेसिस मॅन्युफॅक्चरिंगची जर इंडस्ट्री असेल आपली, तर आपल्याला विचार काय केला पाहिजे अमोनिया जास्त मिळवण्यासाठी, तर मला टेम्परेचर कमीत कमी ठेवलं पाहिजे. ओके, सो आता कमीत कमी टेम्परेचर म्हणजे नेमकं किती, मायनस मायनस करत करत आपण जास्तीत जास्त किती खाली जाऊ शकतो, तर -273 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतो. दॅट इज ऍब्सोल्यूट 0 केल्विन, तिथपर्यंत जाऊ शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे या सगळ्यामध्ये, आपण टेम्परेचर जितकं कमी करू तितकं रेट ऑफ रिॲक्शन कमी होतो. बिकॉज रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. तर टेम्परेचर जर कमी केलं तर रेट ऑफ रिॲक्शन कमी होणार आहे. म्हणजे इंडस्ट्री तर आपण टाकू अमोनियाची, भरपूर अमोनिया मिळेल आपल्याला. या नायट्रोजन समजा आपण 100 मोलिक्युल्स घेतले, 100 मोल्स म्हणतो मी, 100 मोल्स जर घेतलेले असतील तर याचे सुद्धा समजा काय 200 मोल्स मिळतात फ्रॉम 100 मोल्स ऑफ नायट्रोजन. पण हे मिळायला जर 6 मंथ्स लागले तर उपयोग काहीच नाहीये. ओके, म्हणून मग आपण काय करतो, मग आपण टेम्परेचर लो नाही ठेवत, आपण टेम्परेचर इन्क्रीज करतो आणि हे साधारणपणे 270 डिग्री सेल्सिअस पर्यंत वरती आणतो. तसंच प्रेशर सुद्धा इन्क्रीज करतो. ऍक्च्युअल प्रेशरचा बघा बरं विचार काय करायला लागणार आहे. बघा बरं, प्रेशरच्या दृष्टीने विचार केला तर काय होतंय बघा. फॉरवर्ड रिॲक्शन, इकडं टोटल नंबर ऑफ मोल्स 4 आहेत, 1 + 3 4 मोल्स आहेत रिॲक्टंटचे. प्रॉडक्टचे 2 मोल्स आहेत. याचा अर्थ डिक्रीज इन नंबर ऑफ मोल्स आहे. याचा अर्थ होत असतो हाय प्रेशर विल फेवर दिस रिॲक्शन. पण खूप जास्त जर हाय प्रेशर ठेवलं तर याच्यासाठी Fe नावाचा आपण आयर्न कॅटलिस्ट यूज केलेला असतो.
सो त्या कॅटलिस्टच्या सरफेसवरती हे नायट्रोजन आणि हायड्रोजनच्या गॅस एक्स्ट्रीमली हाय प्रेशर जर ठेवली तर ते तिथंच अडकून बसतात. प्रेशरमुळं हा सरफेस जो असतो या सरफेसवरनं ते मॉलिक्युल्स इथं चिकटून बसतात. हाय प्रेशर असल्यानंतर ते तिथनं निघतच नाहीत. मग हा जर मॉलिक्युल इथनं निघाला नाही अमोनियाचा तयार झालेला, तर मग नवीन मॉलिक्युल्स कसे त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला येऊ शकतील? तर ते येऊच शकत नाहीत. मग त्याच्यामुळे रिॲक्शन फॉरवर्ड होत नाही आणि म्हणून मग आपल्याला प्रेशर सुद्धा लो ठेवायला लागतं. असं जर आपल्याला लक्षात आलं की आपण काय काय कंडिशन्स ठेवल्या पाहिजेत, इक्विलिब्रियम लवकर नाही अचीव्ह झाला तरी चालेल, पण रिॲक्शन कंडिशन्स अशा ठेवल्या पाहिजेत की ज्याच्यामधून आपल्याला प्रॉडक्ट जास्त चांगला मिळेल. सो इक्विलिब्रियम पेक्षा सुद्धा जास्त इम्पॉर्टन्स कायनेटिक्सला दिला जातो जर आपण इंडस्ट्री लेवलला विचार करत असलो तर. ओके, बघा इथं त्यामुळे काय मेन्शन केलंय बघा, they should be carried out for quick and economical manufacturing desired products without any side reaction. साइड रिएक्शन्सचा तर आपण विचार करूच, पण त्याच्या अजून आपल्या साइड रिएक्शन्स होतात. एकाच सेम रिएक्टंट्स पासून दोन वेगवेगळ्या रिएक्शन्स होऊ शकतात, हे अजून आपलं व्हायचंय. त्याच्यामुळे मी आता त्याची एक्झाम्पल्स देत नाहीये की सेम रिएक्टंट्स सेम रिएक्शन कंडिशन्स पण प्रॉडक्ट्स मात्र वेगवेगळी. हे कसं मिळतं हे अजून आपलं व्हायचंय, त्यामुळे मी त्याचे काही एक्झाम्पल्स आता देत नाही बसत. ज्या वेळेला ते त्या रिॲक्शन्स आपण शिकू त्याच्यानंतर आपण बघूया. बघा नेक्स्ट, डिफाईन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके, आता बघा मी काय सांगतो. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आपण आयडेंटिफाय कसं करणार, म्हणजे एखादी रिॲक्शन स्लो आहे का फास्ट आहे, आपण त्याचा रेटशी रिलेशन कसं लावणार आहे. आपण असं म्हणू, समजा आपण म्हणलं की ए प्लस बी गिव्ह सी प्लस डी अशी आपली रिॲक्शन आहे. So one molecule of A reacts with one molecule of B to produce one molecule of C and one molecule of D. असं जर असेल, आता मी असं म्हणतो किती फास्ट ही रिॲक्शन होतीये हे आपण कसं आयडेंटिफाय करू शकणार आहे. तर ए चं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल का वाढेल ड्युरिंग द कोर्स ऑफ रिॲक्शन, फॉरवर्ड रिॲक्शनच्या. तर इन फॉरवर्ड रिॲक्शन कमी होईल, एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आता जर रिॲक्शन फास्ट असेल तर ती जी डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे दॅट विल बी फास्टर. ते कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याचा स्पीड खूप जास्त असेल एचा. सिमिलरली बीच्या दृष्टीने विचार केला तर, सेकंड रिॲक्टंटचा विचार केला तर बीचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा कमी कमी होत जाणार आहे. इफ द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज फास्ट देन रिॲक्शन इज फास्ट. इफ द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज स्लो देन द रिॲक्शन इज स्लो. आता परत ही रिॲक्शन स्लो आहे का फास्ट आहे हे परत एकदा, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज फास्ट म्हणजे फास्ट म्हणजे तरी किती फास्ट, कशाला आपण फास्ट म्हणणार आणि कशाला स्लो म्हणणार. तर त्यांची कॉम्पिटिशन स्वतःशीच आहे परत. म्हणजे दुसऱ्या कुठल्या रिॲक्शन बरोबर आपण त्याला कम्पेअर नाही करू शकत की ही रिॲक्शन जास्त फास्ट आहे, ती रिॲक्शन जास्त फास्ट आहे, असं आपण नाही करू शकत. आपण त्या रिॲक्शनचा स्पीड इंडिव्हिज्युअली बघत असतो. मग जर आपण रिॲक्टंटच्या दृष्टीने विचार केला तर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं, डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. आणि जर आपण प्रॉडक्टचा विचार केला तर प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनचं काय होणार आहे, तर प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन विल गो ऑन इन्क्रीजिंग विथ टाइम. म्हणजे याचा अर्थ होत असतो इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन इन पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ टाइम हे आपण कन्सिडर करू शकतो रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजेच आपण रेट ऑफ रिॲक्शनला कसं डिफाईन करणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन is equal to change in concentration divided by time required for that change. ओके, आता हे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आत्ताच आपण बोललो, जर रिॲक्टंटच्या दृष्टीने बोलायचं झालं तर दॅट चेंज विल बी डिक्रीज.
इफ इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट्स बोलायचं असेल तर इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणायचंय. जनरलाइज बोलताना आता आपण चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणतोय. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी एक्सप्रेस्ड इन मोल्स पर लिटर. टाइम कसंही असू शकतं. टाइम ती रिॲक्शन किती स्लो किंवा किती फास्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण टाइमचे युनिट देणार. सेकंद, आवर्स, मिनिट्स, काय जे असेल ते. पण याचा ओव्हरऑल आपल्याला याचं युनिट आपण जनरलाइज बोलायचं झालं तर काय म्हणू शकतो, मोल्स पर लिटर पर युनिट टाइम. ओके, मी पर टाइम असं म्हणलंय. त्याच्याऐवजी काही वेळेला आपण जर खरोखर आपल्याला युनिट माहिती असेल, पर सेकंद आहे, पर मिनिट आहे, तर डायरेक्टली पर सेकंद, पर मिनिट, पर आवर, पर डे, वॉट एव्हर जे काही असेल ते आपण असं मेन्शन करू शकतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का विचारा जरा. इथपर्यंत कळलं असलं तर मग पुढचं सोपं जाईल. नाहीये डाऊट. ओके, गुड. बघा, नेक्स्ट पॉइंट बघू काय आहे. बघा, एक्सप्लेन द टर्म ऍव्हरेज रेट. आता ऍव्हरेज रेट म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचंय त्याचा विचार करू आपण. बघा, डिलीट करू. एक कन्सेप्ट आपण कन्सिडर करूया. तर ती कन्सिडर करायच्या आधी मी आधी मेन्शन करतो, ऍव्हरेज रेटच्या आधी सुद्धा फॅक्टर्स अफेक्टिंग बद्दल बोलू. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन. काय काय फॅक्टर्स असू शकतात, काय वाटतंय तुम्हाला? एखादी रिॲक्शन आपण कन्सिडर केली, काय काय असू शकतं, कशावरती चेंज होऊ शकेल एखाद्या रिॲक्शनचा स्पीड? टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन, सराउंडिंग टेम्परेचर, टेम्परेचर. टेम्परेचर टेम्परेचर वरती कसं डिपेंड करणार आहे, काय असेल? टेम्परेचर इन्क्रीज केलं रेट ऑफ रिॲक्शन इनक्रीज. रेट हाय होईल रिॲक्शनचा. करेक्ट. इन्क्रीज, टेम्परेचर इन्क्रीज केलं रेट इन्क्रीजेस. सेकंड, अजून काय म्हणलं? प्रेशर. प्रेशर गॅशियस रिॲक्शन साठी इम्पॉर्टंट असू शकतं. सो प्रेशर जर असेल, कॉन्सन्ट्रेशन सारखाच प्रेशरला यूज करता येऊ शकतं. प्रेशर जर वाढवलं गिवन रिॲक्टंट, गॅशियस रिॲक्टंट किंवा गॅशियस प्रॉडक्टचं, तर त्याप्रमाणे रेट ऑफ रिॲक्शन चेंज होऊ शकतो. बरोबर आहे. नेक्स्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स इन्क्रीज केले तर रेट ऑफ रिॲक्शन वाढणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर रेट वाढतो. कसा आपण विचार करणार? समजा आपण डायल्यूट H2SO4 घेतला, डायल्यूट, आणि आपण आपल्या हातावरती टाकला, आपल्याच हातावर टाकून घेतलं, किंवा हे डायल्यूट HCl. तर काय होतं डायल्यूट असेल तर ऍक्च्युअली आपल्या हाताला फक्त येलो स्टेनिंग होतं, येलो स्टेन्स दिसतात, एस्पेशली HCl न. ओके, H2SO4 न व्हाईट फ्युम्स येतात, पण भाजत नाही जर डायल्यूट असेल तर. पण जर कॉन्सन्ट्रेटेड घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड, तर काय होतं, डायरेक्ट होल्स पडू शकतात. ओके, होल्स किंवा बर्निंग होऊ शकतं. ओके, सो या कॉन्सन्ट्रेटेड आपण जेवढे रिॲक्टन्स घेऊ तेवढं आपल्याला त्याची रिॲक्शन फास्ट झालेली दिसणार आहे. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. फोर्थ, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कॅटलिस्ट चालू शकेल. कॅटलिस्ट, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. नॉर्मली आपण जे कॅटलिस्ट यूज करतो ते आपण रिॲक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी यूज करतो. पण 11 स्टँडर्ड मध्ये एक कॅटलिस्ट झाला होता रिॲक्शनचा स्पीड कमी करण्यासाठी, आठवतोय का तुम्हाला कुठला?
लिंडलर कॅटलिस्ट जो आपण सी ट्रिपल बॉन्ड सी पासनं सी डबल बॉन्ड सी तयार करण्यासाठी यूज करतो. आणि जर इथं CH3 असं असेल तर याच्यापासून मिळणारं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आपल्याला सिस मिळतं काय. ओके, याच्यासाठी आपण ऍड काय केलेलं असतं H2 इन प्रेझन्स ऑफ लिंडलर कॅटलिस्ट दॅट इज पॅलॅडियम पॉइझन्ड विथ क्विनोलिन किंवा PDBaSO4 असं लिहिलेलं असतं. ओके, सो एक रेट ऑफ रिॲक्शन कमी करण्यासाठी यूज केला जातो लिंडलर कॅटलिस्ट. एनिवेज, सो कॅटलिस्ट हा रिॲक्शनचा रेट चेंज करण्यासाठी यूज केला जातो नॉर्मली टू इन्क्रीज. आणि फिफ्थ, सर एलिमेंट वरती डिपेंड करतं. एलिमेंट पेक्षा सुद्धा रिॲक्टंट कोण आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो नेचर ऑफ रिॲक्टन्स. म्हणजे रिॲक्शन कुठल्याच रिॲक्टन्स बरोबर ठरवलेली आहे आपण. कुठले 2, 3, 4 जे काही रिॲक्टन्स असतील ते नेमके कोण आहेत त्याच्यावर डिपेंड करणार आहे की ते रिॲक्शनचा स्पीड काय असेल. एखादा रिॲक्टंटच असा असतो की त्या कॉम्बिनेशन्स म्हणजे की ते एकमेकांबरोबर तेवढे फास्ट रिॲक्ट नाही करत. फॉर एक्झाम्पल आयर्न अँड ऑक्सिजन, आयर्न अँड वॉटर, रस्टिंग ऑफ आयर्न मध्ये नाही करत ते तेवढे फास्ट रिॲक्ट. पण तोच आयर्न दुसरीकडे कशाबरोबर तरी आपण विचार करायला गेलो फास्ट रिॲक्शन करतील. फॉर एक्झाम्पल HCl त्याच्याबरोबर रिॲक्शन फास्ट होऊ शकते. सोडियमची रिॲक्शन जर आपण उलट घेतलं आयर्नची रिॲक्शन विथ वॉटर स्लो रिॲक्शन आहे, पण मेटल चेंज केला सोडियम घेतला तर सोडियमची रिॲक्शन विथ वॉटर एक्स्ट्रीमली फास्ट आहे, व्हायोलंट रिॲक्शन आहे. सो नेचर ऑफ रिॲक्टंट वरती डिपेंड करत असतं. आता आपण ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय त्याच्याकडे बघूया. बघा, ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनचा अर्थ होणार आहे समजा आपण म्हणलं एखादी रिॲक्शन आहे A gives B, then rate of reaction is equal to काय म्हणलं आपण A च्या दृष्टीने सांगायचं झालं तर काय म्हणणार आपण डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. सो हाऊ डू वी रिप्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ A? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये A लिहायचं. सो हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A कसं लिहिणार? डेल्टा. सो डेल्टा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये A म्हणजे अर्थ होणार आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इन युनिट टाइम, इन टाइम रिक्वायर्ड फॉर द चेंज असं म्हणलं होतं. सो तो चेंज इन टाइम आहे. सो डिवायडेड बाय नुसता टी नाही तर चेंज इन टाइम दॅट इज डेल्टा टी. पण आता ह्याच्यामध्ये डिक्रीज कसं सांगता येईल आपल्याला? डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए त्याच्यासाठी आपण म्हणायचं मायनस. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन मायनस होत जाणार आहे, कमी कमी होत जाईल. याचाच अर्थ असा होणार आहे की ज्या वेळेला एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल त्यावेळेला बीच्या कॉन्सन्ट्रेशनचं काय होणार आहे? इट विल इन्क्रीज. म्हणजे आपण त्याचं सुद्धा असं कन्सिडर करू शकतो दॅट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इन व्हेन टाइम इज ऑल्सो चेंज्ड, सो डेल्टा टी. पण आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह काय घेतलं पाहिजे? इट इज इन्क्रीजिंग सो इट विल बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या हे काय आता दाखवलंय ते? याच्यात कुणाला काही अडचण असली तर विचारा जरा. करा ना सर. काय काय रेट इज इक्वल टू मायनस तिथून परत एक्सप्लेन करा ना. ओके, एच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर आपण पहिलं काय म्हणणार आहे? एचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार. डिक्रीजेस. सतत चेंज होणार म्हणून आपण म्हणतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिक्रीज म्हणण्यापेक्षा आता फक्त म्हणून चेंज झालं. सो तो चेंज कसा दाखवणार आहे? डेल्टा ए कॉन्सन्ट्रेशन. सो डेल्टा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन वेन टाइम इज चेंज्ड. सो टाइम चेंज होत असताना कसं दाखवणार आपण? डेल्टा टी. डेल्टा टी. येस. आणि निगेटिव्ह आहे का तर डिक्रीज होतोय म्हणून त्याला आपण म्हणणार
मायनस, म्हणजे रिॲक्टंटच्या बाबतीत असेल तर रेटला काय करायचं, रेट इज इक्वल टू मायनस कॉन्सन्ट्रेशन मधले चेंजेस इन डेल्टा टी, विच इज इक्वल टू, जर आपण प्रॉडक्टच्या बाबतीत बोलत असलो तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विल ऑल्सो चेंज, दॅट इज डेल्टा बी कॉन्सन्ट्रेशन. इन सेम टाइम तेच होणार आहे, तेवढ्याच टाइम मध्ये आपल्याला बीचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं दिसेल. सो हाऊ डू वी शो इन्क्रीज? बाय पॉझिटिव्ह साईन. काही डाऊट येतोय का बघा? सर हा, तर जर का त्यांना कोएफिशियंट्स असतील तर आपण रेज टू करायचा. नाही नाही, ते बोलूयात आपण. हे आता ए गिव्स बी चं कळलं का पहिलं? कोएफिशियंट्स असतील तर बोलू. काय एवढं कळलेलं आहे. आता बघा, याचं एक्झाम्पल समजा मी असं म्हणतो, NaOH प्लस HCl गिव्स NaCl प्लस H2. काय होईल? किंवा दुसरं CH3COOH प्लस C2H5OH गिव्स. मी आता युनिडिरेक्शनलच दाखवतोय रिॲक्शन, मला फक्त फॉरवर्डचाच विचार करायचा आहे. तर मी काय म्हणणार आता, फॉरवर्ड रिॲक्शनसाठी समजा ऍसिड प्लस अल्कोहोलची घेतो मी रिॲक्शन. व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? रेट ऑफ रिॲक्शन विल बी इक्वल टू डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOH डिवायडेड बाय डेल्टा टी. CH3COOH घेतलं म्हणजे मला साइन काय केली पाहिजे? मायनस, विच विल बी इक्वल टू डेल्टा C2H5OH कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय डेल्टा टी. तो जो काही डेल्टा टी आपण कन्सिडर करू 1 आवर 2 आवर, तो सेम राहील. इथिल अल्कोहोल घेतलं म्हणजे परत मायनस, विच विल बी इक्वल टू प्लस डेल्टा इस्टर कॉन्सन्ट्रेशन CH3COO C2H5 डिवायडेड बाय डेल्टा टी. कोणाला याच्यात काय आता डाऊट येतोय का, कसं मेन्शन करायचं किंवा कसं एक्सप्रेस करायचं ते? नो सर. ओके, परफेक्ट लक्षात आलंय. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये फक्त आपण रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टचा मोलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे, डिवायडेड बाय हे डेल्टा टी म्हणलंय. हे डेल्टा टीच्या ऐवजी आपण 1 आवर 2 आवर किंवा जो काही आपल्याला सेकंड्स मध्ये लिहायचं असेल ते लिहू शकतो. त्या व्हॅल्यूज डायरेक्टली मेन्शन करता येऊ शकतात. ओके, जर आता आपल्याकडे एखादी रिॲक्शन अशी असते, बघा मेन्शन असं करतो, AA प्लस BB गिव्स CC प्लस DT. तर या कोइफिशियंट्सचं काय करायचं? तर कोइफिशियंट्सचं असं करायचं, रेट इज इक्वल टू, बाकी सगळं सेम आहे बघा, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डिवायडेड बाय चेंज इन टाइम. स्मॉल एचं काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 1/A, विच इज इक्वल टू बीचं काय होईल बोला? मायनस डेल्टा बी कॉन्सन्ट्रेशन अपॉन डेल्टा टी. इथं काय येणार? 1/B, स्मॉल विच इज इक्वल टू, आता डायरेक्टली लिहूयात, ओळीनं लिहितो, प्लस 1/C स्मॉल c इंटू डेल्टा कॅपिटल C अपॉन डेल्टा टी. नेक्स्ट, विच इज इक्वल टू प्लस 1/D, करेक्ट, डेल्टा डी कॉन्सन्ट्रेशन बाय डेल्टा टी. परफेक्ट कळलेलं आहे. एक्झाम्पल घेऊ. समजा आपण म्हणलं काय घेऊयात, N2 प्लस 3H2 गिव्स ट्वाइस NH3. काय येणार? रेट ऑफ रिॲक्शन, ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. याला इथं ऍव्हरेज रेट असे म्हणता येत. ऍव्हरेज रेट इज इक्वल टू काय करणार सांगा? मायनस नायट्रोजन साठी इथं काही आहे का? 1 आहे, म्हणजे ते काय मेन्शन करायची गरज आहे का 1/1 म्हणून? काही गरजेचं नाही आहे. म्हणजे मायनस डेल्टा N2 कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय
डेल्टा टी विच इज इक्वल टू, पुढे सांगा, -1/3 -1/3 into delta bracket H2 delta H2 upon concentration upon delta delta T, which is equal to plus 1/2 delta ammonia concentration upon delta T. कुणाला काही डाऊट? नो सर. ओके, गुड. बघा आता पुढच्या पॉइंट कडे जाऊ. बघा बरं, इथं आता मेन्शन केलेलं सगळं लक्षात येत आहे का? अच्छा, सेम रिॲक्शनच घेतलेली आहे इकडे सुद्धा. बघा त्यातल्या त्यात तिकडं काय मेन्शन करून ठेवलंय, युनिट ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. मगाशी आपण बोललो मोल्स पर लिटर पर सेकंद असेल, पर मिनिट असेल, पर आवर असेल, काही असलेलं चालणार आहे. गेशियस रिॲक्शन साठी मोल्स पर लिटर चालणार आहे का? आता गेशियस रिॲक्शन्स आहेत जर आणि त्याचे जर प्रेशर्स दिलेले असतील, प्रेशर ऍटमॉस्फिअर मध्ये असेल, ऍटमॉस्फिअर पर सेकंद किंवा ते पर सेकंद इथं बघा कसं मेन्शन केलंय, एस रेस टू -1 पर सेकंद, ATM एस रेस टू -1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे प्रेशर परत पास्कल पर सेकंद. गेशियसचा असं मेन्शन करता येऊ शकतं. ओके, नेक्स्ट बघू. आता टर्म चेंज होतीये बघा, रेट एक्सप्रेस करण्याची टर्म चेंज झाली. ऍव्हरेज नाही आता आहे, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, इन्स्टंटेनियस रेट. डिफरन्स आहे स्लाइटली, तर तो डिफरन्स आपण विचारात घेऊ, कसं करायचं ते बघूयात आपण. पण एक वरती मेन्शन करायचं एक राहिलं माझं, तर ते इथं दिलंय बघा. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन असं न म्हणता आपण काय म्हणू शकतो बघा, ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनच्या ऐवजी जर रिॲक्टंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट. कारण रिॲक्टंट विल बी कन्झ्युम्ड, रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट वापरलं जाईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, सो त्याला आपण म्हणणार आहे कन्झम्पशन, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ रिॲक्टंट. किंवा प्रॉडक्ट ज्या वेळेला तयार होईल त्याला आपण म्हणू शकतो ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, त्याच्याऐवजी म्हणू शकतो ऍव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट, जो काही प्रॉडक्ट असेल तर त्याही फॉर्म मध्ये आपण याला मेन्शन करू शकतो. ओके, मी इन्स्टंटेनियस बद्दल बोलतो आता. बघा, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, आपण त्याच्यासाठी पहिला विचार करूयात की आपण ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन मध्ये काय विचार केलाय, म्हणजे मग इन्स्टंटेनियसचा अर्थ कळेल. बघा, समजा मी असं म्हणलं N2 + 3H2 gives twice NH3. मी असं म्हणलं की हे मी घेतले होते समजा काय 100 मोल्स घेतले नायट्रोजन, त्याच्यात 300 मोल्स घेतले इनिशियली, आणि मग प्रॉडक्ट मिळवायला सुरुवात केली. प्रॉडक्ट इनिशियली तर 0च होतं, ते मी तयार करतोय अजून. मी फक्त एवढे 100 मोल्स नायट्रोजन, 300 मोल्स हायड्रोजन ऍड केले, कॅटॅलिस्ट बिटॅलिस्ट वगैरे जे काही टेम्परेचर प्रेशर लागतं ते सगळं इथं त्याला प्रोव्हाइड केलं, रिॲक्शन सुरू होती. आता मी असं म्हणतोय की मी 1 तास थांबतो. सुरुवातीला मी असं बघतो की मी 100 मोल्स नायट्रोजन यूज केलेलं आहे, आणि मग मी 1 तासानंतर बघतो, मला असं लक्षात येतंय की याच्यामध्ये समजा 25 मोल्स शिल्लक राहतात नायट्रोजन आफ्टर 1 आवर. सो याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होत असतो की रेट ऑफ रिॲक्शन, ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय डेल्टा टी. म्हणजे किती येईल, चेंज किती झाला, मायनस. तर मायनस किती झालेला आहे, तर 100 आणि 25 याच्यामधला डिफरन्स म्हणजे 75 झाला. 75 न चेंज झाला, डिवायडेड बाय किती वेळ मी म्हणलं होतं, तर 1 आवर म्हणलं, तर 1 आवर मध्ये -75 पर आवर असा त्याचा रेट झाला. ओके, सो आता लक्षात असं घ्यायचं
की मायनस ही जी साईन आहे ती आणि आतमधला जे चेंज आहे तो याच्यामधनं ओव्हरऑल जे आलं पाहिजे ते पॉझिटिव्ह आलं पाहिजे. कायम लक्षात ठेवा ही गोष्ट. रेट इज नेव्हर निगेटिव्ह. रेट इज ऑलवेज पॉझिटिव्ह क्वांटिटी. आणि त्याच्यामुळे कशातनं काय मायनस करायचं, तर नंतर शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन मायनस ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन हे रिॲक्टंटचं घ्यायचं. प्रॉडक्टचं नंतर तयार झालेलं इनिशियली तर ते झिरोच असेल प्रॉडक्ट, त्याच्यामुळं ते आपोआप पॉझिटिव्ह येईल. ओके, सो हे मायनस मायनस असं करून आपल्याला ओव्हरऑल मिळणार आहे 75 मोल्स पर आवर. आता जर हे मोल्स पर लिटर मध्ये घेतलं असेल तर मोल्स पर लिटर, अजून काही वेगळं असेल तर त्याप्रमाणे येईल. मला सांगायचं आहे हे असं आहे, पॉइंट असा आहे की मी 1 आवर घेऊ शकतोय. याच्याऐवजी जर मी कन्सिडर केलं की नाही मला 1 तासानंतर नाही ऑब्झर्व करायचं, मी असं करतो, मी घेताना सेम घेतोय सगळं 100 मोल्स 300 मोल्स वगैरे हे सगळं घेतो, पण मी 1 आवर नंतर नाही बघणार त्याला. मी बघणार आहे त्याला डायरेक्ट 2 दिवसानंतर बघतो किती शिल्लक राहते. तर चालणार का नाही चालणार ऍव्हरेज काढत असताना, तर चालतं, कारण डेल्टा टी मी कितीही घेऊ शकतो, माझ्या मनावर अवलंबून आहे. ओके, बट वेन वी टॉक अबाउट इन्स्टंटेनियस, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन, त्यावेळेला त्याचा इन्स्टंट, आपण ज्या इन्स्टंटला बघतोय, इन्स्टंट ऑफ टाइम, त्या इन्स्टंटला काय स्पीड आहे ते बघायचं. म्हणजे आता काय मी म्हणतोय त्याला प्रॉपर समजून घ्यायचा ट्राय करा. एका पर्टिक्युलर सेकंदाला मी ऑब्झर्व करतोय रिॲक्शन, तर त्या पर्टिक्युलर सेकंदाला त्याचा रिॲक्शनचा स्पीड काय असेल. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा होत असतो की सुरुवातीला समजा मी 100 मोल्स नायट्रोजन घेतलेलं आहे, इथं थांबा डिलीट करतो जरा, नवीन याच्यात दाखवतो. N2 + 3H2 gives NH3, त्याचे 100 मोल्स घेतलेत. आणि मी समजा इनिशियली बघितलं, इनिशियली बघत असताना मी रेट इज इक्वल टू मायनस, इथं किती टाकणार, इनिशियली त्याचं 0 - 100 म्हणजे -100 होईल, कमी काहीच नाही झालेलं. सो -100 डिवायडेड बाय त्याचा स्पीड कधी बघतोय मी, तर इन्स्टंट, पहिल्या इन्स्टंटला बघतोय, रिॲक्शन सुरू केल्या केल्या बघतोय, त्यामुळे तिथं माझा स्पीड हा मॅक्सिमम दिसेल मला. ओके, पण मी त्याच्यानंतर परत थोड्या वेळानंतर आलो आणि मी 1 तासामध्ये किती चेंज झालाय हे बघितलं, तर ऍव्हरेज बघितलं. पण त्याच्याऐवजी मी 1 तासानंतर आलो आणि मी काय बघितलं, आत्ता या सेकंदाला याचे किती शिल्लक आहेत, या सेकंदाला समजा याची शिल्लक आहेत 80. ओके, तर ते 80 हे मी ज्या सेकंदाला बघतोय त्याच्या पुढच्या सेकंदाला चेंज झालेले असतील का नाही, ते 80चे 79 झालेले असतील किंवा काहीतरी वेगळे झालेले असतील, कारण रिॲक्शन प्रोसिड्स. सो मी ज्या सेकंदाला त्याच्याकडे बघतोय त्या सेकंदाला त्याचा स्पीड किती होता हे कशावर अवलंबून असेल, तर त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असेल. म्हणजेच जर कॉन्सन्ट्रेशन चेंज होत असेल मी त्याच्याकडे बघत असताना, तर त्या सेकंदाला माझा रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा चेंज होत गेला पाहिजे, आणि त्याला आपण म्हणणार आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे याचा अर्थ असा होत असतो की आपण प्रत्येक इन्स्टंटला वेगळा रेट ऑफ रिॲक्शन आहे हे आपण मेन्शन करू शकतो. म्हणजे आत्ता मी एखादी रिॲक्शन बघत असलो तर जो स्पीड असेल तो पुढच्या सेकंदाला नसणार आहे, त्याच्या पुढच्या सेकंदाला बघितलं तर परत स्पीड चेंज झालेलं असेल, त्याच्या पुढच्या सेकंदाला बघितलं परत स्पीड चेंज झालेलं असेल. का स्पीड चेंज होणार आहे, बिकॉज रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आणि हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हे कंटिन्युअसली चेंजिंग प्रोसेस गोष्ट आहे, आणि त्याच्यामुळे रेट सुद्धा कंटिन्युअसली चेंज होणार आहे. सो आपण एक पर्टिक्युलर सेकंद जो कन्सिडर करतोय त्या पर्टिक्युलर सेकंदाचा काय स्पीड आहे, दॅट इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. याच्यात कुणाला आता काही लक्षात नाही आलं असेल तर विचारा. ओके, गुड. बघा आता हे मेन्शन कसं करायचं, मग आता आपण ऍव्हरेज रेटला काय केलं होतं, जर आपण ए गिव्स बी असं म्हणलं किंवा ए गिव्स बी बी अशी रिॲक्शन घेतली, तर आपण ऍव्हरेज रेटला काय म्हणलं होतं, -1/a डेल्टा ए कॉन्सन्ट्रेशन बाय डेल्टा टी विच इज इक्वल टू +1/b into डेल्टा
बी कॉन्सन्ट्रेशन अपॉन डेल्टा टी. याच्याऐवजी आपण असं म्हणायचं इन्स्टंटेनियस रेट is equal to minus 1 upon A into dA by dt. डेरिव्हेटिव्ह झालं का? Yes, sir. झालंय. म्हणजे डीवाय बाय डीएक्स चा अर्थ माहिती आहे आता तुम्हाला. सो डीए बाय डीटी म्हणजे काय आहे? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वेन स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वेन देर इज स्मॉल चेंज इन टाइम. कळतंय? एका पर्टिक्युलर टाइमच्या चेंजला ए च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय स्लाइट चेंज झालाय तो चेंज विच इज इक्वल टू प्लस पॉझिटिव्ह काय येणार बघा 1 अपॉन बी डी बी बाय dt. म्हणजे जर आत्ताची आपण रिएक्शन कन्सिडर केली N2 प्लस 3H2 गिव्स ट्वाइस NH3. इथला ऍव्हरेज रेट काय होता? ऍव्हरेज रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा N2 बाय डेल्टा टी होता विच इज इक्वल टू -1/3 डेल्टा H2 बाय डेल्टा टी. याच्याऐवजी आपण इन्स्टंटेनियस घेतलं तर काय करणार? काही नाही, डेल्टाच्या ऐवजी फक्त डी म्हणायचंय. dH2 बाय dt. पॉझिटिव्ह घ्यायचं झालं तर म्हणजे अमोनियाचं घ्यायचं झालं तर फक्त प्लस येईल 1/2 DNH3 अपॉन dt. काही डाऊट्स असतील विचारा. सर हा सर हे ॲव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट दोन्ही नुसतं म्हणजे रिॲक्टंटच्या किंवा प्रोडक्टच्या एकाच एलिमेंटवर डिपेंड करतं. म्हणजे ते आता आपण कशासोबत पण काय म्हणतो रिॲक्ट केला त्यामध्ये ॲव्हरेज रेट सेम राहायचं त्यांचं. सेम येणार ना. म्हणजे आता म्हणजे आपण पर्टिक्युलर एखादी रिॲक्शन घेतली तर आपण त्या रिॲक्शनचे ॲव्हरेज रेट काढत असतो. म्हणजे ॲव्हरेज रेटचा अर्थ काय होत असतो की ओव्हर द स्पॅन ऑफ टाइम त्याचा काय त्या रिॲक्शनचा काय रेट आहे. अर्ध्या तासामध्ये रिॲक्शन किती पुढे गेली, 1 दिवसामध्ये किती पुढे गेली हे काढायचं असलं तर त्या रिॲक्शनसाठी येणार. जर आपण रिॲक्टंट चेंज केले की रिॲक्शनच चेंज होईल. त्याच्यामुळे आपोआपच तिथं रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट सगळेच वेगळे येतील ना, कॉन्सन्ट्रेशन आपोआप बदलेल ते. कोणाला डाऊट असेल ते विचारा, नाही तर आपण पुढचा काही पॉइंट आहे का एकदा चेक करू. अगदीच नवीन पॉइंट घ्यायचा असला तर आता म्हणजे याचा नाही यायचा नवीन. ओके. ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस रेट्स ऑफ रिॲक्शन ग्राफिकली आपल्याला मेन्शन करायचं. ॲव्हरेज कधी म्हणायचं आणि इन्स्टंटेनियस कधी म्हणायचं बघू. बघा मी ॲव्हरेजचा ग्राफ काढतोय. इनिशियली जर मी इकडं असं म्हणलं एचं कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टी आहे, तर आता टाइम जसा वाढत जाईल तसं तसं एचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी कमी होईल. म्हणजे आपल्याला ए जर रिॲक्टंट असेल तर आपल्याला असं दाखवायला लागेल हा ग्राफ. ओके. याच्याऐवजी जर इन्स्टंटेनियस करायचं असलं तर इन्स्टंटेनियसचा अर्थ असा होत असतो, परत एकदा ए कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टी टाइम. एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे, ग्राफ मला सेम मिळणार आहे. ग्राफ तोच काढतो. तिथं टच केलंय बघा मी वाय ऍक्सिसला, इथं मी टच करतो का तर तिथं मॅक्सिमम माझं कॉन्सन्ट्रेशन असेल त्या
रिॲक्टंटचं. आणि मग मी काय करणार, तर या जो आत्ता ग्राफ मला मिळालाय त्या पर्टिक्युलर कुठल्या सेकंदाला मला पाहिजे असेल, समजा या सेकंदाचा मला पाहिजे असेल, या इन्स्टंटचा, टी एक्स ऍक्सिस वरती आलो, तिथनं मी असा वरती जाऊन बघितलं, ओके या पॉइंटचा पाहिजे मला ग्राफ, तर त्या पॉइंटला इथं टँजंट टाकायचा. ओके, हा टँजंट जो टाकलेला आहे त्या पॉइंटसाठीचा, त्याचा जो स्लोप असेल त्या स्ट्रेट लाईनचा, दॅट स्लोप इज इक्वल टू रेट. म्हणजे तो स्लोप इज इक्वल टू काय असतो, तर स्लोप इज इक्वल टू मायनस डी ए बाय डी टी असतो. कळतंय मी काय म्हणतोय ते? म्हणजे जर ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन बघायचं असेल तर आपण अख्खा ग्राफ बघणार, आणि इन्स्टंटेनियस बघायचं असेल तर त्या पर्टिक्युलर सेकंदाला इथं काय टँजंट येतोय लाईन, त्याचा स्लोप म्हणजे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन असतो. हे दोन ग्राफ्स काढून ठेवा. जरा एक्झामला काढता येतील असं इथं मेन्शन करतो, चांगले काढतो जरा ग्राफ्स. ए कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम टी. टँजंट काढा, मला तो एक्झॅक्ट तिथं येत नाहीये बरोबर. स्लोप आपण असा मेन्शन करतो. इन्स्टंटेनियस सॉरी ऍव्हरेज जे आहे ते याचं काढायचं असतं तर प्रॉडक्टच्या दृष्टीनं, तर आपण सेम ग्राफ असा काढू शकतो का नाही बघा. बी समजा प्रॉडक्ट आहे, बी कॉन्सन्ट्रेशन, प्रॉडक्ट असलं तर बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का कमी होईल? वाढेल. इनिशियली काय असलं पाहिजे बीचं कॉन्सन्ट्रेशन? 0. सो इथनं 0 मधनं तो पास होईल आणि असा ग्राफ येईल. आणि हाच जर आपल्याला इन्स्टंटेनियस काढायचं असलं तर काय करणार, याच ग्राफचं इथनं टँजंट काढणार, त्याचा काहीतरी स्लोप येईल, त्या स्लोपला इज इक्वल टू प्लस डीबी अपॉन डीटी असं म्हणणार. कळतंय ना? ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्सच्या दृष्टीनं आहे. चलो थांबू मग, आता या पॉइंटला थांबू आपण. उद्या याच्या पुढचा याच्यावरचे काही न्यूमरिकल्स वगैरे असतील तर ते आपण बघूयात उद्या. आहे काय खाली न्यूमरिकल्स आहेत, आपण हे फॅक्टर्स अफेक्टिंग बोलून झालं ऑलरेडी. तर हा, जर कम्प्लीट रिॲक्शन होत असेल तर आपण तो ग्राफ वाय ऍक्सिसला पण सॉरी एक्स ऍक्सिसला पण जॉईन करू शकतो. हो करू शकतो, पण नॉर्मली तसं होत नाही, तो पॅरलल जात राहतो. ते कसं आपण बोलूयात नेक्स्ट लेक्चरला. मला आठवण कर, हे जॉईन करायचा नसतो ऍक्च्युली कुठल्याच ग्राफला, तर ते का ते एकदा मला उद्याच्या लेक्चरला विचार, थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलू. ओके, चलो टाटा टाटा. डिलीट करतो. चलो बाय बाय, भेटूयात.